बघता बघता पोलीस भरती झाली. पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 80+, 85+, 90+ पण मार्क घेतलेले आहे. परंतु तुम्हाला मार्क कमी पडले असतील तर इथं चिंता करू नका, कारण तुमचे मार्क कुठे गेले हे खूप महत्त्वाचा विषय आहे समजण्यासारखा. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं गणित परफेक्ट होतं, त्यांनी तिथं स्कोर बनवलेला आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांपर्यंत ते पोहोचले म्हणून त्यांचा स्कोर चांगला आलेला आहे. परंतु तुम्ही घाबरू नका, तुमचाही स्कोर चांगला येईल. कारण आज आपण पाहणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिक मधील भाग क्रमांक 3 काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आपण अनलॉक करणार आहोत. म्हणजे जे ट्रिक्स तुम्हाला माहित नसतील अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपण इथं काय करणार आहोत, अनलॉक करणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही कुठं कमी पडले हे तुम्हाला समजून जाईल. बघा, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, आणखी बी पोलीस भरती येणार आहे 25,000च्या जागा, त्यासाठी हे अजून दटून राहा. जो विद्यार्थी बी साईड मारल, लग्न सराईला जाईल उन्हाळ्यात, तो विद्यार्थी कधी सक्सेस होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. जो कन्सिस्टंट राहील, एका टार्गेटवर काम करल, तोच विद्यार्थी इथून सक्सेस होऊन जात असतो. ते विद्यार्थ्यांनी तयारी केलेले जे होते त्यांनीच चांगले मार्क घेतलेले आहे, बेस्ट मार्क घेतलेले आहे. पण तुम्ही कुठेतरी कमी पडले कारण तुमची तयारी त्या पद्धतीची नव्हती. बघा, मग वनरक्षकची सुद्धा ऍड येणार आहे, सोबतच न्यायालयाची ऍड येणार आहे, तलाठीची ऍड येणार आहे, सरळ सेवा, दारूबंदीची सुद्धा ऍड येणार आहे. संपूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमीची ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. ट्रिक्स नुसार तर आम्ही शिकवणार आहोत, सोबत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. शॉर्टकटमध्ये कशा पद्धतीने उदाहरणं शिकायची आहेत, किती लवकरात लवकर आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत याबद्दल शिकायचं असेल तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून. लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आणि आपली यशाच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. सोपे प्रश्न पहिले घेऊ, नंतर थोडे नेक्स्ट लेवलचे प्रश्न राहतात जे कन्फ्युजन मध्ये करतात. सोपे प्रश्न याच्यासाठी घेतो की बरेचसे विद्यार्थी नवीन राहतात, समजत नाही, मग ते सोडून चालल्या जातात. तर तुम्ही सोडू नका. पहा प्रश्न काय विचारलेला आहे. 504 मीटर तार, ओके, 8 ठिकाणी कापून त्याचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. कूट प्रश्नातील हा प्रश्न आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही, सोपंच राहते पण कसं सोडवायचं माहित नाही. बघा, हे 504 घेतले मी, ओके. तुकडे किती आहेत, 8 ठिकाणी कापलं तर तुकडे किती होईल आपले, जास्त होईल, 1 ने जास्त होते म्हणून 9 तुकडे होतील. आता 9 ने याला आपण भागणार, 9 × 9, 9 × 5 = 45, उरले किती 5, 9 सखी 56 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी 2 सेकंदात या प्रश्नाला तुम्ही काढू शकता. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. दोन संख्या 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी 48 आहे, तर त्या संख्या शोधा, असाही प्रश्न विचारलेला आहे. बघा, थोडे अवघड लेवलचे प्रश्न आहेत समोर, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रश्नांची अरेंजमेंट करून दिलेली आहे. बघा, 2:3 काय आहे, तर त्यांचं प्रमाण आहे. तुम्हाला काय म्हटलेलं आहे, लसावी दिलेला आहे 48, ओके. काय करणार, लसावी ज्या वेळेस बी देतो तो याचा गुणाकार करावा लागते. 3 दोन्ही 6, 6 ने याला भागा, sin 8 48, ओके. हे जे 8 आले आपल्याला 2 संख्या काढायच्या, कोणत्या आहेत, तर हे 8 ना आपण याला गुणणार, ओके. त्या 2 संख्या आपल्याला मिळणार, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, हे त्याचं गुणोत्तर प्रमाण. म्हणजे ह्या 2 संख्या कोणत्या आहे, 16 आणि 24. ऑप्शन क्रमांक पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशाच पद्धतीनं आपण समोरचाही प्रश्न पाहू. बघा काय म्हटलेला आहे, हा स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचशा वेळेस विचारलेला प्रश्न आहे. बघा, एका परीक्षेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी काय केला, हस्तांदोलन केलं किंवा सामना खेळला, या पद्धतीचे प्रश्न राहतात. तर हे प्रश्न सोडवता आले पाहिजे. बघा, एका स्पर्धा परीक्षेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूशी एकदा सामना खेळला, त्यावेळेस 28 सामने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण खेळाडू किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग काय करायचं आपल्याला या प्रश्नाला सोडवण्यासाठी, बघा 28 गुणिला 2 करा, 28 दोन्ही होते 56. याच्या नंतरची वर्गसंख्या कोणती आहे, 64. त्याचा मूळ घ्यायचा आहे 8, तर एकूण 8 सामने होतील. अशा 8 खेळाडू होते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे, ओके. सामने आणि खेळाडू काही असो, अशा प्रश्नाचं उत्तर काढता येते आपल्याला सहज, ओके. समोर जाऊया. थोडासा प्रश्न आता
फिरवलेला आहे. आता इथून थोडीशी नेक्स्ट लेवलचे प्रश्न आहेत, सोडून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर. ओके, बघा हा प्रश्न काय म्हटलेला आहे. 4, 8, 16, 32, 64, 128 याप्रमाणे 11वं पद कोणतं येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग सोडवता आला पाहिजे 11वं पद. मग बघा या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, सिंपल गोष्ट आहे. पहिलं पद लिहिलं आपण, गुणीला करा. याचा गुणक किती आहे, 2 ने गुणा लागलो, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64, 64 दोन्ही 128 म्हणजे 2 न आपण गुणा लागलो. किती न गुणा लागलो, 2 ने. त्याचा गुणक आहे 2. हे जे आहे 11वं पद त्यापेक्षा 1 ने कमी करा, इथं 10 लिहा. ओके, त्याचा घातांक 10 लिहा. काय करणार आपण, हे जे 4 आहे 4 ॲज इट इज गुणीला 2चा 10वा घात लक्षातच ठेवायचा तुम्हाला, 10 24 होते. किती होते, 10 24. 10 24 10वा घात होते 2चा. हे तुम्हाला घातांकामध्ये चार्ट दिलेला असतो, तो चार्ट तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. ओके, कमी वेळात सोडण्यासाठी. मग काय करणार, आता याचा गुणाकार करायचा. 4 चोक 16शी 6, 6 ऑप्शन मध्ये चेक करा. हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पूर्ण मी गुणत बसलो नाही, एका अक्षरावरून आपण संपूर्ण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणून या विद्यार्थ्यांनी या पद्धतीच्या ट्रिक्सचा उपयोग केलेला आहे. हे ट्रिक्स तुम्हाला जर समजल्या तर तुम्हाला वेळ वाचला. आता गुणाकार करत बसण्यात मी वेळ घालणार आहो का, नाही. पहिले अक्षर चेक केलं, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पण मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवतो. 4 चोक 16शी 6 हातच्याला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 4 0 0 4 1 4 म्हणजे 40 96 4096 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाचं उत्तर काढता येतील, समोर जाता येतील. पहिलं ऑप्शन चेक करायचं, चेक करून निघून जायचं समोरचा प्रश्न. बघा प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्हाला अशाच पद्धतीनं वनरक्षकची तयारी करायची असेल, वनरक्षकलाही फिजिकल असते, रिझल्ट तुमचा फिजिकल ठरवणार आहे. म्हणून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये पहिले पेपर राहते आणि पेपर असल्यामुळे आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो. ही बॅच आपली चालू होणार होती 1 मार्च पासून, परंतु पोलीस भरती अचानक आली आणि त्यामुळे आपण इथं काय केलं, स्टॉप केलेले आहे. तर ही बॅच आपली 23 मार्च पासून सुरू होणार आहे. अगदी बेसिक पासून शून्यापासून बेसिक पासून आपली 23 मार्च पासून बॅच सुरू होणार आहे. बघा बऱ्याचशा जणांना वाटलं होतं पोलीस भरती येणार नाही, त्यांनी तयारीच नाही केली, ते तशीच राहील. वनरक्षक भरतीबद्दल बी तशीच अफवा आहे, येणार आहे आणि येऊन पण जाईल, तुम्ही तसंच राहणार. ओके, म्हणून आतापासून तयारीला सुरुवात करा, जेणेकरून कधीही आली तरी तुम्ही तयार असले पाहिजे. बघा या बॅचची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची. तुम्ही 1 वर्षापर्यंत क्लास करू शकता. विशेष म्हणजे ही ऑफरमध्ये तुम्हाला 999 रुपयालाच मिळणार आहे बॅच. ओके, यामध्ये विषय कोणते शिकणार आहोत, अंकगणित आपण शिकणार आहोत ट्रिक्सनुसार. तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने ट्रिक्स आपण वापरणार, एक कन्सेप्ट आणि ट्रिक्सनुसार शिकणार आहोत. बघा त्यानंतर बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार आपण शिकणार आहोत. कमी वेळामध्ये लवकरात लवकर तुम्हाला कॅप्चर झालं पाहिजे या पद्धतीनं. इंग्रजी व्याकरण संपूर्ण कन्सेप्ट वाईज जे एक्झाम ओरिएंटेड आहे, जे पॅटर्न असेल त्या पॅटर्ननुसार, नवीन पॅटर्ननुसार आपण इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय पाहणार आहोत. लवकरात लवकर ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायची आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता, तिथे ऍप्लिकेशनची लिंक असेल, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा गुगल प्ले स्टोअरवर जा. गुगल प्ले स्टोअरवर गेल्याच्या बाद ॲम्बिशन अकॅडमी पुसत टाका, या पद्धतीचा लोगो मिळेल. तो लोगो पाहून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला जी बॅच पाहिजे ती बॅच तुम्ही घेऊ शकता. 23 मार्च पासून आपली बॅच बेसिक पासून सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेसिक पासून क्लास घेतलेले असतील तोच विद्यार्थी लवकरात लवकर सर्व काही म्हणजे शिकू शकतो आणि ग्रॅप करू शकतो की आपण काय घेत आहोत, काय शिक्षण घेत आहोत. ओके, मग वेळ न वाया घालवता काय करा, लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण आल्यास स्क्रीनवर नंबर चालू आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा, हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. एका पाण्याच्या टाकीला, पहिल्या नळाने एक पाण्याची टाकी, पाचव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते. किती तासात भरते, तर टोटल 12 तासात ती पहिली टाकी भरते, 12 तासात पहिल्या नळाने. ओके, दुसऱ्या नळाने ती 8 तासात भरते, म्हणजे 8 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती तास चालवावं लागेल, किती तास चालवावं लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा शिल्लक टाकी विचारली म्हणून शिल्लकला खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा
जर टोटल तिचं काम असेल 12 तासात, त्यापैकी आपण 8 तास काम केलं तर शिल्लक काम किती आहे? शिल्लक काम किती आहे बघा. शिल्लक काम कशा पद्धतीनं काढणार, तर 4/12. ओके, 4/12. तर 4/12 म्हटल्यावर बघा, 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजे 1/3 भाग. 1/3 भाग गुणिला टोटल जेवढा भाग राहील, काय करणार आहोत आपण, टोटल भाग 12 आहे. 3 एक 3, 3 चौक 12. किती तास लागतील, तर 4 तास लागतील. हे संपूर्ण तास घेतले आपण 4 तास. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज सोडवता येते. शिल्लक काम घ्यायचं आहे, सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. 6व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं आहे, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम संपवित असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील. आता तिघं मिळून काढायचं आहे. अ ब चं काम दिलेलं आहे, क चं काम पहिले काढावं लागेल. काय करायचं आहे, अ चं काम आणि ब चं काम समजून घ्या काय आहे. ओके, समजून घ्या. पहिले काय म्हटलेलं आहे, अ हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, तर त्याच्या दुप्पट वेळ लागेल. म्हणजेच एक काम करायला त्याला 24 दिवस लागते. समजलं. जे लवकर काम करणार आहे त्याचं काम, म्हणजे जे जास्त काम कराल, फास्ट काम कराल, त्याचं लवकर होईल. ओके, तर याला गुणीला 2 करा, याला गुणीला 2, कारण छेद समान करावं लागते. इथं किती झालं, 24 झाले. किती झाले, 24 झाले. आता हे जे आहे 2 + 1 3 झाले टोटल. ओके, म्हणजे वरचा आपण अंश केला 3 झाले. 3/24. जर याला संक्षिप्त रूपात केलं, 3 एक 3, 3 8 24, 1/8. 1/8 जे आहे कशाचं, कोणाचं काम आहे, क चे काम. क चे काम आहे 1/8. आता तिघं मिळून म्हणजे अ चं काम, ब चं काम आणि क चं काम आपल्याला काढावं लागते. मग अ चं काम किती आहे तुम्हाला माहित दिलेलं आहे. आता अ चं काम आहे 1/12, ब चं काम आहे 1/24, क चं काम भेटलं आपल्याला 1/8. समजलं. आता छेद समान करायचे आपल्याला. छेद समान कसं करणार बघा. याला गुणीला 2 केल्यावर 24 होतात, याला गुणीला 2 करा. याला गुणीला 3 केल्यावर 24 होतात, 8/24. याला गुणीला 3 करा. 24 झाले. छेदात एकच वेळा लिहा 24. समजायला असेल अशा पद्धतीने छेद समान झाला 24. बे एक बे प्लस 1/1, कारण याला काही छेडछाड नाही केली. 3 एक 3. आता बघा इथं काय होईल, तर याची बेरीज केली 6/24. ओके, काळकाम वेग मध्ये खालची संख्या वर, वरची संख्या खाली लिहावं लागते. म्हणजे 6 एक 6, साइन चौक 24, साइन चौक 24, साइन चौक 24. म्हणजेच किती आलं उत्तर, तर 1/4 जे आहे, तर हे 4 वरी लिहावं लागते. 4/1 म्हटल्यावर एकूण काम किती आहे, 4. ओके, 4 दिवसात ते काम करतील. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज आपण 6व्या प्रश्नाला सोडू शकतो. समोरचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न बी आपल्याला काळकाम वेगवर विचारलेला आहे. कशा पद्धतीने सोडवायचा बघा. काही मजूर एक काम 80 दिवसात संपवतात, मात्र मजुराची संख्या 10 ने वाढवली तर तेच काम संपवण्यासाठी 20 दिवस कमी लागतात. तर सुरुवातीला मजूर किती होते. सुरुवातीचे मजूर आपल्याला काढायचे आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहे ते बघूया. बघा काय करायचं आहे आपल्याला, तर काही मजूर ओके किती दिवसात काम संपवितात, 80 दिवसात काम संपवितात. आता मात्र पासून आपण काय करणार, इथं बरोबरचं चिन्ह देणार. मजुरांची संख्या 10 ने वाढवली, मजुरांची संख्याच माहित नाही आपल्याला, मग काय करणार आपण, x + 10 घेणार. ओके, तर तेच काम करण्यासाठी संपवण्यासाठी 20 दिवस कमी लागतात. जर पहिले 80 दिवस लागायचे तर आता किती दिवस लागणार, 20 दिवस कमी केले तर 60 दिवस लागणार. इथं हे 60 घेतले आपण. ओके, आता काय करायचं आपल्याला बघा, तर हे x 80x होईल. ओके, इथं जर केलं तर आपण 80x होईल, हे लक्षात ठेवा. आता इथून इकडं गुन्हा, पहिले या बरोबरच्या इकडं यानं आपण x ला गुणलं 60x झालं. 60x प्लस 6 10, 60 10 600 होतात. आता लक्ष द्या, हे जे आहे हे इकडं आल्यावर काय होईल, वजाबाकीमध्ये जाईल. म्हणजे 80 - 60x टोटल राहिलेत 20x. 20x बरोबर किती, 600. तर x बरोबर 600 भागीला 20. 0 0 कट, बे 1 बे, 6 हा 0 कट केला, इथं लिहिला. म्हणजे 30 दिवस
लागतील, अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक 30 मजूर लागतील अशा पद्धतीनं आपण ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।